बारामतीमध्ये मागच्या 35 वर्षापासून जवळपास त्यांचं राजकीय संपूर्ण आयुष्य बारामती आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राची त्यांनी घेतलेलं आहे. बारामतीचे आमदार म्हणूनच त्यांनी काम केलं जास्त आणि मंत्री म्हणूनही त्या ठिकाणी अनेक वर्ष ते राहिले आहेत आणि मुख्यतः फायनान्स मिनिस्टर आणि उपमुख्यमंत्री म्हणून राहिले आहेत. साधारणतः उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असल्यामुळं थोडा आपल्या मतदारसंघाकडे जास्त झुकाव असतोच. कुणाचाही असेल, माझाही मतदारसंघ असेल तर मी झुकाव देत असतो, पण थोडा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त विकास करण्यात त्यांनी प्रयत्न केला. शेवटी बारामती महाराष्ट्राचा भाग आहे, महाराष्ट्राच्या बाहेर नाही आहे. आता राहिला प्रश्न निधी वाटण्याचा. निधी वाटपाचे पूर्ण अधिकार हे जरी वित्तमंत्र्याला असतात तरी त्या फाईलवर किंवा त्या नस्तीवर माननीय एकनाथजी माननीय मुख्यमंत्री यांची संमती होते. महायुतीच्या समन्वय समितीत किंवा सरकार म्हणून आमचं हे ठरलं आहे की निधी वाटप करताना मात्र त्या ठिकाणी कुठलाही तिघाही मिळून जो निर्णय होईल आणि माननीय मुख्यमंत्री अंतिम करतील असाच निर्णय आहे. त्यामुळे त्यांनी कुठल्याच संदर्भात ते स्टेटमेंट केलं किंवा त्या भागातल्या जनतेकरता केलं असेल तर मला त्याची माहिती नाही. किती पडदा घालायचा प्रयत्न करते आता त्यांनी बारामती चांगलं म्हणावं मान्य, पण इतरांना घाण म्हणावं हे कितपत योग्य आहे? नाही, ते जरा त्यांच्या बोलण्यात झालं असेल, पण इतरही राज्यातले शहर चांगले आहेत. राज्यातले इतरही शहर चांगले आहेत. राज्यामध्ये इतरही शहरात विकास झाला आहे. शेवटी अजितदादांनी अनेक वर्ष त्यांच्या आयुष्यातले 90% दिवस हे मंत्रिपदावर आणि अर्थमंत्री म्हणून बऱ्यापैकी राहिले आहेत. त्यामुळं थोडा झुकाव त्यांचा बारामती आणि मतदारसंघात आहे. भाऊ, या सगळ्या